जनशक्ती न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना वंदन करतो. आज 17 सप्टेंबर जागतिक मॅनेजमेंट गुरु आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसानिमित्त मी त्यांना प्रथम शुभेच्छा देतो. राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रभर पंचायत राज्य अभियान जे राबवलेलं आहे, तर त्या अभियानाला अतिशय चांगलं यश मिळावं, प्रत्येक गाव समृद्ध व्हावं असे मी त्या अभियानाला शुभेच्छा देतो. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना व कृषी मंत्र्यांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की ह्या अभियानामार्फत आपण मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राला जो शेतकरी कोलमडलेला आहे, तर त्या कोलमडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी हातभार मिळावा, शेतमजुराला कुठेतरी हातभार मिळावा. आज शेतमजूर व शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे. 2008 साली सोयाबीनला दर 4,000 रुपये क्विंटल होता. आज 2025ला पण सोयाबीनला दर 4,000 रुपये क्विंटल एवढाच आहे. मधल्या काळात जी महागाई वाढली, ही खतांचं दर वाढलं, ट्रॅक्टर मशागत वगैरे शेतीला लागणाऱ्या अवजाराचं दर वाढलं. यामुळं शेतकऱ्याची जी आवक झाली आहे, तर माननीय मुख्यमंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण कुठेतरी हा ताळमेळ साधावा व शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी आपण प्रयत्न करावं. व 10 वर्षापूर्वी जे साखरेला, सोयाबीनला किंवा इतर कडधान्याला जे दर होतं, आज महागाईचा पराकोट झालेला आहे, तरी पण तेच दर आहे. तर याच्यावर कुठेतरी एखादं अभियान राबवावं व शेतीमालाला पण चांगला भाव मिळावा ही याची दखल घ्यावी, ही असे मी या अभियानाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे.